हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? सो आता गरमीचा सीझन चालू झाला आहे आणि आपल्याला आपली बॉडी हायड्रेट ठेवणं खूप सारं गरजेचं आहे. सो त्यासाठी आपल्याला वेगळे ज्युसेस बनवून पिणं खूप महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी मी आज बनवत आहे वॉटरमेलनचं ज्यूस, कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे आणि समर सीझनमध्ये तर वॉटरमेलन तर हे आपल्याला माहितीच आहे, सीझन चालू आहे वॉटरमेलनचं. सो त्याचा ज्यूस बनवूया. तर सगळ्यात पहिला तर मी सब्जा आहे तो पाण्यामध्ये भिजवत ठेवला. अर्धा एक तास भिजवत ठेवल्यामुळे तो चांगला असतो सब्जा आपल्या हेल्थसाठी. त्याच्यामुळे आपली जे काही बॉडी आहे ती थंडगार राहते. त्याच्यानंतर वॉटरमेलनसुद्धा 2-3 तास तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा, तो त्याच्यामधला जो काही हीटनेस आहे तो निघून जातो आणि त्याच्यानंतर तो असा बारीक कट करा. सो वॉटरमेलन हा एव्हरी सीझनमध्ये तर नसतं, पण जेव्हा समर सीझन असतो तेव्हा तो खाण्यामध्ये टेस्टीसुद्धा असतो आणि गोडसुद्धा असतो. सो चला आज आपण त्याचा ज्यूस बनवूया. तर त्याचे असे बारीक पीसेस करून घ्या जसं तुम्हाला पाहिजे आहेत. सो मी अशा प्रकारे त्याचे बारीक कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर अजून छोटे पीसेस करा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सीड्स आहेत ते सीड्ससुद्धा तुम्ही त्याचे काढू शकतात, पण मी ते सीड्स काढणं अवॉइड केलं बिकॉज त्याच्यानंतर मी चाळणीच्या सहाय्याने ते गाळणार होते. सो सेकंड ऑप्शन आहे की तुम्ही ते सीड्स तुम्ही गाळू शकतात. सो बिकॉज एक सीड काढणं खूप कठीण जातं. अशा प्रकारे त्याचे बारीक पीसेस करून घ्यायचे आपल्याला जसे हवेत. आपण तसंही आपल्याला ते ग्राइंडरच्या सहाय्याने आपल्याला ते बारीक करायचंच आहे. तर तुमच्याकडे ज्युसर असेल तर अजूनच बेटर आहे. सो मी ते मिक्सरच्या सहाय्याने याचे बारीक पीसेस करून त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये ॲड केलं होतं. आणि वॉटरमेलन असंही खायला खूप टेस्टी होतं बिकॉज ते खूप गोड होतं. आणि जेव्हा सीझनच्या टायमाला वॉटरमेलन तर एकदम गोड असतं. अशा नॉर्मल सीझनमध्ये वॉटरमेलन आणि सीझनल वॉटरमेलनमध्ये खूप वास्ट डिफरन्स असतो. तर त्याच्यानंतर मी ते प्रॉपर असं आपल्या मिक्सरमध्ये जेवढं बसेल तेवढं मी ॲड केलं. त्याच्यानंतर मला स्वीटनेससाठी मी थोडंसं गूळ ॲड केलं. तुम्ही गूळ किंवा गूळच्या बदली शुगरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. सो दोन्ही पण आहे, नाही तर तेही नाही टाकलं. जर तुमचं वॉटरमेलन अजूनच स्वीट असेल तर दोन्ही नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं स्वीटनेससाठी त्याच्यामध्ये गूळ ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी गाळणीच्या सहाय्याने ते गाळलं होतं. तुमच्याकडे जर नॅपकिन असेल तर नॅपकिनच्या सहाय्याने अजून इझिली ते गाळून होतं, बट मी ते माझ्या गाळणीच्या सहाय्यानेच गाळायचा प्रयत्न केला. सो अशा प्रकारे माझं ज्यूस बनलं होतं. आणि त्याच्यानंतर मी ते एका ग्लासमध्ये काढून घेतलं आणि जे काही मी सब्जा माझा अर्धा तास भिजवत ठेवला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला, कारण की सब्जा हा आपल्या बॉडीला ऑलवेज हीटपासून रक्षण देतो आणि तो खूप खायला मजा येते. मला तो खूप आवडतं. लहानपणीचा गोळाचा कोणाकोणाला आवडत असेल मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटे असे आपले वॉटरमेलनचे पीसेस ॲड करायचे, त्याच्यामध्ये अजून मजेदार लागतं. आणि जर तुम्हाला सांगू ह्याच्यामध्ये लेमन आणि तुम्हाला जे काही ॲड करायचं असेल ते सुद्धा ॲड करा, चॅट मसाला पावडर किंवा काही, आणि अजून टेस्टी लागतो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर हा थोडा टाईम फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर हे जे ज्यूस पिलं दुपारच्या टायमाला पोटाला अजून थंडगार वाटलं. सो हे ज्यूस नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर, स्वस्त राहा, मस्त खा, बाय.